यंदा लोकसभा निवडणुकीत मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव झाला आहे. या पराभवामुळे सलग 5 वेळा निवडून येण्याच्या त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का पोहोचला आहे. त्यातच त्यांच्या पराभवामागे नेमका कोणाचा हात होता तेही आता समोर आलंय. महायुतीत असलेले मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी माझ्याच कार्यकर्त्यांनी दानवेंचा पराभव केल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत युती धर्म म्हणून अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी त्यांच्या विरोधात काम केले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतली की जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी खाली उतरवणार नाही. त्यामुळे ही टोपी आता आपण काढणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. ही टोपी काढण्याचा आपण भव्य कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब दानवे यांना बोलावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.